नमस्कार मित्रांनो, मी आदित्य गाडगे मित्रांनो आपले स्वागत करतो मराठी DSK यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण पनवेल महानगरपालिका यामध्ये आपण नवीन फ्लॅट घेतल्यानंतर प्रॉपर्टी टॅक्समध्ये नेम चेंज कसं करता येईल तेही प्रॉपर्टी टॅक्सच्या ॲपमधून घर बसल्या ते आज पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, आपण सर्वप्रथम प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे। प्ले स्टोअरवर गेल्यानंतर तुम्हाला इथं PMC टॅक्स असं सर्च करायचं आहे। PMC टॅक्स ॲप असं सर्च केल्यानंतर तुम्हाला हा ॲप दिसेल। तो ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे। इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला इथं ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। त्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथे तुम्हाला यूजर नेम तुमचा तयार करून घ्यावा लागेल। पहिल्यांदा तुमचं यूजर नेम जर असेल तर जे ओल्ड ओनर असतील त्यांच्याकडून तुम्ही लॉगिन ID पासवर्ड घेऊन किंवा त्यांच्याकडून OTP घेऊन लॉग इन करून घ्या फर्स्ट टाईम। त्याच्यानंतर तुमची त्याच्यामध्ये तुम्हाला त्या लॉग इनमधून तुम्हाला अर्ज करावा लागेल। तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। होम बटनवर आहे, होम बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। ह्याच्यात तुम्हाला सेवा व्यवस्थापनमध्ये सेवा विनंती नोंदवा, सेवा विनंती शोधा, ट्रॅक सेवा विनंती असं दिसेल। तर त्याच्यात तुम्हाला सेवा विनंती नोंदवा असं दिसत असेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। त्या इंटरफेसमध्ये सेवा विभागामध्ये तुम्हाला मालमत्ता कर विभाग इथे दिसत असेल आणि पाणी कर विभाग, तर मालमत्ता कर विभागावरती क्लिक करायचं आहे। मालमत्ता कर विभागावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सेवेचा प्रकार ह्याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील। मालमत्ता मालकाचे नाव बदल, सदनिका क्रमांक, विंग नंबरची सुधारणा, पत्त्यात सुधारणा। तर तुम्हाला मालमत्ता मालकाचे नाव बदल करायचं आहे तर तुम्हाला ते ऑप्शन चूज करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला मालमत्ता निवडा। आता तुमची इथं जे रजिस्टर असेल प्रॉपर्टी, तुमचा मालमत्ता क्रमांक आणि तुमचं जुनं नाव, जे जुने ओनर्स असेल ते नाव तुम्हाला इथं दिसत असेल तर ते नाव तुम्हाला बदलायचं आहे। तर त्यासाठी तुम्हाला त्यावरती क्लिक करावं लागेल। ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं ग्रीन कलरमध्ये शो होईल जाईल सिलेक्ट झालं करून। त्याच्यानंतर तुम्हाला थोडे वरती घेतल्यानंतर इथं तुमचं आता मालमत्ताधारकाचे नाव इंग्लिशमध्ये, म्हणजे तुम्हाला जे नवीन नाव ॲड करायचं आहे मालमत्ताधारकाचं ते तुम्हाला इथं एंटर करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला ते नाव तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे मालमत्ताधारकाचे नाव मराठीत ॲटोमॅटिकली रीराईट होऊन जाईल, ते एकदा चेक करायचं। आता त्याच्यानंतर नवीन मालकाची खरेदी तारीख, नवीन मालकाची खरेदी तारीख तुम्हाला इथून सिलेक्ट करायची आहे। ते तुम्हाला इंडेक्स 2 मध्ये भेटून जाईल, ठीक आहे। त्याच्यानंतर इंडेक्स 2 नुसार हस्तांतरण तारीख, इंडेक्स 2 मध्ये नवीन मालक खरेदीची तारीख आणि हस्तांतरण तारीख भेटून जातील। त्या दोन सेम असू शकतात किंवा वेगवेगळे असू शकतात, हे तुम्हाला इथं टाकून घ्यायचे। त्याच्यानंतर सूचिक इंडेक्स 2 म्हणजे इंडेक्स 2 नुसार ऑर्डर क्रमांक, तर इंडेक्स 2 मध्ये ऑर्डर क्रमांक तुम्हाला खाली लिहिलेला असेल तो ऑर्डर क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथं प्रॉपर्टीचा जो ॲड्रेस असेल तो प्रॉपर्टीचा ॲड्रेस तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता किंवा इथून लोकेशनवरती क्लिक करून तुमचं लोकेशनवरती क्लिक करून पण घेऊ शकता। अन्यथा हे जर वर्किंग नाही झालं तुम्हाला इथं तुमचा ॲड्रेस पूर्ण टाकून घ्या। आता वर्णन म्हणजे तुम्ही कोणत्या कामासाठी तुम्ही अर्ज करताय तर लिहा। जर तुमचं नेम चेंज असेल तर इथं तुम्ही नेम चेंज असं मेन्शन करा। आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला इथं तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। आता रेड कलर म्हणजे जे स्टार आहे ते तुम्हाला मॅन्डेटरी द्यायच्यात, म्हणजे तुम्हाला कंपल्सरी 2 द्यायच्यात आहेत, ठीक आहे। तर अर्ज मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो अर्ज देतो, तो तुम्हाला फिल करून तुम्हाला तो इथं अर्ज अपलोड करायचा आहे किंवा अटॅच करायचा आहे। त्याची साईज 300 KB पेक्षा कमी पाहिजे, PDF स्वरूपात तो अपलोड करायचा आहे। आणि इंडेक्स 2 तुम्हाला भेटलेला असेल तो इंडेक्स 2 ही तुम्हाला PDF स्वरूपात इथं अपलोड करायचा आहे। हस्तांतरित सर्टिफिकेट आणि प्रतिज्ञापत्राची तुम्हाला गरज नाही। त्याच्यानंतर सबमिट करा बटनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथं टिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर सबमिट करा बटनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक PT नंबर जनरेट होईल। PT नंबरमध्ये तुमचा थोडक्यात आपल्याला तुमचं ॲप्लिकेशन केलेलं त्याचा की नंबर जनरेट होईल, ठीक आहे। तो नंबर जनरेट झाल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट झालेला आहे। आता त्याच्यानंतर तो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला चेक करायचा, त्याच्यामध्ये ट्रॅक करायचं असेल तर तुम्हाला परत होमवरती जायचं आहे आणि इथं सेवा विनंती शोधा ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, थोडं स्क्रोल डाऊन होईल। त्याच्यानंतर तुम्हाला असं इथे तुमचा इथं सगळे डिटेल्स दिसतात, इथं PT नंबर आणि तुमचे सगळे डिटेल्स इथं तुमचं जो अर्ज केला असेल ते तुम्ही इथून ट्रॅक करू शकता। इथं ट्रॅक बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, नावात कोणाचे बदल करायचे सगळं तुम्हाला इथं दिसेल।
ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही ॲप्लाय करू शकता प्रॉपर्टी टॅक्स नेम चेंजसाठी. ह्याची फीज जी आहे ते तुम्हाला हस्तांतरण फीज तुम्हाला ज्यावेळी ते चेक करतील फॉर्म त्यावेळी तुम्हाला ते पेमेंट करण्यासाठी एक तुम्हाला लिंक देतील इथे. त्याच्यात ते तुम्हाला जो तुमचा स्क्वेअर फीटनुसार ते चार्जेस आहेत ते चार्जेस तुम्हाला इथं पे करावं लागतील. त्याच्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल आणि तुमच्या नावात बदल होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही पनवेल महानगरपालिकेच्या ॲपमधून प्रॉपर्टी टॅक्समध्ये नेम चेंज करू शकता. जर तुम्हाला काही अडचण आली प्रॉपर्टी टॅक्समध्ये नेम चेंज करण्यास तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन. तर अशा प्रकारे तुम्ही नेम चेंज करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला लाईक शेअर कमेंट्स करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.